ज्या सर्वांना शुभेच्छा आहे. त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळं आपल्या आपल्या पक्षाला कसं स्थान मिळवून द्यायचं, कसं लोकाभिमुख करणं ते त्यांचं काम असतं. पण आम्हालाही माहिती आहे की आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार 14 कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे, मुंबईच्या विकासापासून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडचिरोली आणि अमरावती याचाही विकासाचा विचार आम्ही करतो आहे. त्यामुळं पुढचा काळ हा कोण किती एकत्र येतं, कोण कुणासोबत जातं, कोण कुणासोबत येतं, यापेक्षा विकासाला महत्त्व देणारा काळ येणार आहे. या महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची 14 कोटी जनता आता कोण एकत्र येतं, कोण एकत्र येत नाही याच्यावर न जाता विकासावर जाणार आहे.